चला बॅटर पाठवा मैदानावरती. लक्ष वेधून मी बॅटिंग करत असताना टीम आझाद अय्यान 11 माणगाव टीमचं आपले बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. टीम अय्यान 11 टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा डिसिजन इकडे घेतला. चला बॅटर लक्ष वेधतोय, पुन्हा वारंवार विनंती करतोय टीम अय्यान 11 आझाद अय्यान 11 माणगाव बॅट्समन पाठवा. फलंदाजाची जोडी मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करताना पाहायला मिळेल. एका बाजूला मोहसिन नदाब, त्यांच्या साथीला खेळत असताना राकेश ही जोडी मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळेल. महत्वाची आहे ही मॅच. सेमीफायनल नंबर 2 सेमीफायनल 1 अशी झाली होती. एका बाजूला टीम तुडील पाहायला मिळाली, त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना टीम आपण जर पाहिली ना तर मैदानावरती बघायला मिळाली होती इब्राहिम 11 आणि त्यावेळेला तिकडे मॅच जिंकली होती टीम तुडीलनं. फायनलची तिकीट तिकडे काढली गेली आहे. आता या दोन टीम मधून फायनलची दुसरी तिकीट कोणाच्या नावावरती राहील? मग आझाद अय्यान 11 माणगाव की मग अय्यान 11 माणगाव? एका बाजूला मोहसिन नदाब, त्यांच्या विपक्षामध्ये इकडे शुभम जाधव आहेत, तिकडे अनुभवी खेळाडू सुनील सर पाहायला मिळतील, इकडे भारतजी डाकोटे आहेत. म्हणजे या मॅचला बघायला बरीच मजा येईल. या सामन्यामध्ये बरंच काही आहे. तिकडे आपण जर पाहिलं तर यंग टॅलेंटेड खेळाडू स्वप्नीलही आहेत. इकडे जर विचार केला मैदानाच्या आतमध्ये इकडे फैजही आपल्याला बघायला मिळतील, इकडे सुरेश टेंबे आहेत, इकडे आपण जर विचार केला तर निहाल आहेत. म्हणजे बरंच काही या मॅच मध्ये बघायला मिळेल. या मॅच मध्ये बरंच काही आहे. माणगावचे सुपरस्टार एकमेकांच्या विरोधामध्ये या खेळपट्टीवरती निमित्त आहे. महाड बिग बॅश धमाका. चला पंचांना विनंती असेल, मैदानावरती फलंदाज दाखल आहेत, क्षेत्रक्षणही सजले, मॅचला सुरुवात केली जाईल. माणगाव एक्सप्रेस फलंदाजीसाठी शुभम जाधव, ज्यांनी या स्पर्धेचा पहिला अर्धशतक ठोकण्याचा कारनामा या खेळपट्टीवरती वैयक्तिक केला आणि निर्णायक खेळी केली आहे. आणि त्याच वेळेला या मॅचचा विचार केला ना आपण तर याच खेळपट्टीवरती पहिली मेडनवर टाकण्याचा कारनामा काल अल्तमश या खेळाडूने केलेला आपण बघितला. स्पर्धा दमदार आहे, स्पर्धा अगदी मानाची आहे, स्पर्धा या विभागामध्ये बहुचर्चित आहे. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल आला. सेमीफायनल नंबर 2 पहिला बॉल शुभम जाधव. ओहो, पहिलाच बॉल यशच्या उद्ध्वस्त करण्यात आल्यात. राकेश रुपी वादळाला अगदी बिरबिरण्याच्या आधी शांत केलं. पहिल्या बॉलवरती गोल्डन डकचा शिकार राकेश बाद. राकेश सारखी महत्वाची विकेट इकडे मिळाली आहे. राकेश सारखा महत्वाचा खेळाडू इकडे बाद झाला. एक मोठा धक्का आपल्याला पाहायला मिळाला आणि एक मोठी विकेट. जे राकेश काल मैदानावरती खेळत होते, जे राकेश काल मैदानावरती चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले, त्यांनी चांगली बॅटिंग केली, चांगली धावा बनवला आणि अगदी महत्वाच्या क्षणी टीमला सावरण्याचं काम ज्या राकेशने केलं ते राकेश आता बाद झाले. 0 या आकड्यावरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये फैज दाखल होताना पाहायला मिळतील. निर्णायक खेळाडू फैज आलेत, यंग टॅलेंटेड आहेत, मैदानाच्या चहूबाजूला खेळण्याची ताकद बाळगणारे हे खेळाडू फैज मैदानावरती. त्यांच्या अगेन्स्ट बॉलिंगचा विचार केला तर शुभम जाधव हे नाव खूप मोठं आहे आणि मोठं राहिलंय. त्याचं कर्तृत्व तेवढं चांगलं आहे. त्यानं केलेली प्रत्येक खेळी ही त्याच्या नावारूपाला आणणारी राहिली आहे आणि आजचं हे क्रिकेट त्यांनी गाजवलंय. बॅटिंग चांगली केली, पलीकडे बॉलिंग चांगली केली आणि मग टीमचं टीम वर्क चांगलं राहिलंय आणि त्याच कारणानं आज या संपूर्ण दिवसामध्ये बोलबाला बघायला मिळाला. टीम अय्यान 11 माणगाव. ओ, यावेळीचा बॉल फक्त बॉलला दिशा दिली आहे. शॉट थर्डमॅनला खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. बघता बघता चेंडू चालला सीमारेखेच्या पलीकडे. पहिला चौकार. सेमीफायनलच्या मॅचचा पहिला चौकार मैदानाच्या आतमध्ये तोही फैजच्या बॅटमधून. मी म्हटलं ना, फैजकडे ताकद आहे, फैजकडे क्षमता आहे, तो टॅलेंटेड खेळाडू मैदानाच्या चहू बाजूला तो फटके सजवतो आणि हा पहिला फटका थर्डमॅन बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा आपण पाहिला.
शुभम जाधव इम्पॉर्टंट खेळाडू आहेत या मॅचचे. त्यांना धावा थांबवायच्या 2 मध्ये 4 धावा. ओ यावेळीचा हाफ ट्रॅकर बॉल होता, भन्नाट वेगाचा चेंडू, गुडलेन स्पॉट वरती टप्पा पडला, अनेक उसळी घेतली आहे आणि त्याच वेळेला चेंडू मात्र यष्टीरक्षकाचा वध घेणारा डॉट बॉल. एक डाव तुझा दुसरा माझा, एक तुम्हारी दुसरी हमारी, हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. अद्याप शुभम इकडे फैज आहेत, दोन्हीकडे माणगाव आहेत, पण एकीकडे आझाद अय्यान 11 माणगाव आणि एकीकडे अय्यान 11 माणगाव. लेग कटरचा वापर, गतीमध्ये परिवर्तन आणि अजून एक डॉट बॉल. शुभम जाधव इकडे फेकताना पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी, कमबॅक काय असतं त्याचं ज्वलंत उदाहरण. चौकार आला जरूर, पण तदनंतर फेकलेले ते चेंडू खूप महत्वाचे राहिले. फैजला उभं ठेवलं. ओ यावेळेला फेक केला, दिशा दिली आहे तिकडे. कुणाल सुतार आहेत, बॉलला पकडतील, फेक करतील. बघता बघता एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे आणि या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढतीये. 5 धावा, एक चौकार पाहायला मिळाली. तदनंतरची बराच कालावधीनंतर सिंगल आली आहे आणि त्या पलीकडे या षटकाचा आपण जर विचार करता शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. या षटकाचा आपण पाहणार आहोत शेवटचा बॉल. शुभम जाधव महत्वाचे गोलंदाज महत्वाचा शेवटचा बॉल टाकतील. ओ कमी गतीचा बॉल फसवलं इकडे आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर यश संपादन करताना पाहायला मिळाले. अजून एक डॉट बॉलची सांगता. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, पहिल्या षटकाची सांगता झाली आहे आणि इकडे धावा बघायला मिळाल्या त्या मात्र फक्त आणि फक्त एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा आपण बघितला. सुरुवातीचा खेळ चांगला राहिला अय्यान 11 माणगाव टीम साठी. इकडे आझाद अय्यान 11 माणगाव टीमला खेळावं लागेल, चांगलं बॅटिंग चांगली करावी लागेल, कारण की दोन्ही संघ मातबर आहे. दोन्ही संघ अव्वल दर्जाचा खेळ करण्याची क्षमता बाळगणारे हे दोन्ही टीम. चांगलं खेळावं लागेल. दोन्ही संघाकडे अनुभव आहे, दोन्ही संघांकडे आपण जर पाहिलं तर ताकद आहे, नजाकत आहे आणि बरेचसे सामने एकंदरीत आपण जर पाहिलं तर यंदाच्या हंगामामध्ये हे 2 संघ खेळताना आपल्याला बघायला मिळालेत. पण आज बऱ्याच दिवसानंतर आणि त्याच वेळेला बऱ्याच कालावधीनंतर एकमेकांच्या समोर येण्याची नामी संधी निर्माण झाली. निमित्त आहे महाड धमाका बिग बॅश. सूरज टेंबे चांगल्या पद्धतीचा बॉल पाहायला मिळेल. डी बेस्टच्या कव्हरला उडवला चेंडू. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत दिनेश, बॉलला पकडतील, फेक करतील. तद्वर बघता बघता 2 फलंदाजांनी 2 धावा कंप्लीट केला आणि या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाची धावसंख्या 7 धावा. 7 धावा फलकावरती आपण पाहतोय. महत्वाचा खेळाडू फैज जोपर्यंत स्ट्राईकला आहे तो धावा बनवू शकतो. चांगल्या दर्जाची बॅटिंग करण्याची ताकद त्याच्याकडे आहे. तिकडे मोहसिन नदाब तेही चांगले खेळू शकतात. सूरज टेंबे यॉर्कर स्पेशलिस्ट आहेत, पण आता काय बॉलिंग करताना पाहायला मिळतील. भन्नाट वेगाचा बॉल टाकला सुसाट आणि त्याच वेळेला रंपाट बॉल आपण बघेल. आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर अजूनही डॉट बॉल मैदानावरती सूरज थांबवलंय. सूरजनं एक माणगाव टीम दुसऱ्या माणगाव टीम वरती थोडी वरचं ठरताना पाहायला मिळते की काय, कारण की 3 ओव्हरची मॅच आहे. धावा येणं अपेक्षित आहे, धावा येणं गरजेचं आहे. मात्र धावा त्याच थांबवल्या गेल्यात. सूरज टेंबे पुढचा बॉल. ओ इकडे कमी गतीचा बॉल टाकला. एस्टनच्या मागे काय केलं, एस्टनच्या मागे आपण जर पाहिलं तर झेल सुटला जरूर, पण डिरेक्ट हिट करण्यात आलाय तिकडे. आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर महत्वाचे फलंदाज मोहसिन नदाब बाद होताना पाहायला मिळतील. विकेट नंबर 2 महत्वाचा खेळाडू मोहसिन बाद. पूर्णपणे शांतता पसरली आहे. आता आपण जर पाहिलं तर आझाद अय्यान 11 माणगाव टीमच्या खेळण्यामध्ये, कारण की धावा आता आपण जर पाहिलं ना तर पूर्णपणे या मॅच मध्ये बनत नाहीये. धावा थांबल्या गेल्यात, धावा रोखल्या गेल्यात, धावा वंचित आहेत, धावा थांबवल्या गेलेल्या आहेत. त्या मात्र टीम आझाद अय्यान 11 माणगाव या टीमच्या बाजूच्या.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय भारत डाकवल निर्णायक खेळाडू मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील. भारत डाकवल लेफ्ट हँडेड खेळाडू आहेत आणि आता त्यांच्या साथीला फैज यांना आपण पाहतोय. चला दोन्ही टीमला विनंती असेल स्पीडअप घ्यायचा, वेळ खर्च करू नका. आज प्रेक्षक वर्गालाही तेवढासा प्रश्न पडला की आज दोन माणगाव एकंदरीत मैदानावरती खेळतात आणि तेही एकमेकांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक आपण पाहतो 2 चालू आहे. सूरज टेंबे गोलंदाजीसाठी आहेत आणि आता इथे एकही मोठा फटका अद्यापचा बघायला मिळाला नाहीये. धावा थांबल्यात. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 7 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत. दुसऱ्या षटकाचा विचार करता चेंडू बाकी आहे, ते अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. पहिल्या 9 चेंडू मध्ये आतापर्यंत फक्त 7च धावा बनल्या गेल्यात. ओ हाफ ट्रॅकर बॉल काय खेळलाय, बॅटची कडा आणि भारत डाकवल मैदानावरती आले आणि ते मात्र बादही होताना पाहायला मिळाले. अजून एक विकेट, अजून एक धक्का. बॅटिंग करताना टीम आझाद अय्यान 11 माणगाव टीमला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अफाक दांडेकर पाहायला मिळतील. न्यू बॅटर अफाक स्ट्राईकला आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. नॉन स्ट्राईकला खेळाडू आहेत ते म्हणजे फैज गोलंदाजीसाठी सूरज टेंबे आणि त्यांनी मात्र अप्रतिम कामगिरी मैदानावरती केली आहे. षटकातील पुढचा बॉल. हो यावेळीचाही फटका फसला. बॉल हवेत. नोमॅन लँड मध्ये चेंडू पडला जाईल. तिकडे मात्र आपण पाहतोय बघता बघता एक धाव दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली आहे आणि त्या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढेल. धावा धावफलकावरती 8 धावा. 8 धावा स्कोर कार्ड वरती. या षटकाचा शेवटचा बॉल येणं बाकी. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या. या षटकामध्ये आतापर्यंत 3च धावा आल्यात. सूरज टेंबे शेवटचा बॉल टाकतील. शेवटचा बॉल. बॅटची लिडिंग एज यष्ट्यांच्या मागे पकडले गेले. अजून एक विकेट, अजून एक सफलता सूरज टेंबे यांच्या नावे. यष्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी. आपण पाहिल्या या मॅच मध्ये अगदी गोलंदाजी करत असताना महत्वाचे गोलंदाज सूरज टेंबे यांनी मात्र खूप सारा कमी धावा खर्च केला. 3च धावा दिल्या आणि तिकडे मात्र 1 रनआउट आणि 2 विकेट, म्हणजे 2 स्वतःच्या खात्यामध्ये आणि 1 टीमच्या खात्यामध्ये विकेट मिळवून दिली आहे. चांगली कामगिरी सूरज टेंबेची राहिली आहे. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशन आपल्याला पाहायला मिळतील. चला स्पीडअप घ्या. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती दिनेश आपल्याला पाहायला मिळतील. टीम तुडील संघ आपण तयारीत राहायचंय. टीम तुडील आपण आला असेल तर रिपोर्टिंग करायची आहे. यानंतरची फायनलची मॅच असेल. या 2 संघांमधून जो जिंकेल तो सरळ खेळेल तुडील टीमच्या विरोधामध्ये. महाड धमाका बिग बॅश सीझन 1 चॅम्पियन कोण ठरेल ती मॅच असेल फायनलची. ओ मैदानाच्या आतमध्ये फटका खेळला. हवे क्षेत्ररक्षक आहेत आदेश सोनार.
कोणतीही चूक करणार नाहीयेत. फलंदाज बाद. अजून एक धक्का. तू चल मे आया. एका मागोमाग अजून एक विकेट. टीम आझाद अय्यान 11 माणगाव संघाला अजून एक धक्का. निबाटर मैदानाच्या आतमध्ये महेश दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. महेश मैदानावरती येतात. धावा बनवावा लागणार आहेत पण धावा येत नाहीयेत. या संपूर्ण स्पर्धेतील पहिली लो स्कोरिंगची मॅच अशी बघायला मिळेल की काय, हा प्रश्नचिन्ह. आजच्या दिवसाची सुरुवात झाली होती लो स्कोरिंग मॅचनं, जिकडे आपल्याला फक्त आणि फक्त आपण जर पाहिलं तर 25 धावा बघायला मिळाल्या होत्या. पण 4 धावांची पेनल्टी धरून त्या 29 पर्यंत गेल्या होत्या धावा. पण आता या मॅच मध्ये आतापर्यंत 8च धावा आहेत. लास्ट ओव्हर चालू आहे. खोलातला बॉल समोर खेळला. अगदी आपण पाहतोय काऊ कॉर्नरच्या आणि लॉंगॉनच्या मध्ये आदेश सोनार येतील. बॉलला पकडतील, फेक करतील. त्या दरम्यान बघता बघता एक धाव तिकडे कंप्लीट झालेली आहे आणि एक धावेच्या साह्यानं 9 धावा. एका धावेसाठी धडपड करावी लागते. एका धावेसाठी मेहनत करावी लागते आणि एक धाव करत असताना 9 धावा बनवण्यासाठी 5 फलंदाज वापरावे लागलेत आणि 2 आता मैदानाच्या आतमध्ये खेळतात. म्हणजे जवळजवळ 7 फलंदाज वापरावे लागले टीम आझाद अय्यान 11 माणगाव टीमला. आता इथून पुढे एखादा मोठा फलंदाज अगदी या 4 चेंडूमध्ये 10 ते 20 धावा खेचेल का? हो, फटका चांगला खेळलाय. तिकडे रोशन जाधव होते पण तिकडे त्या बॉलच्या खाली कुणाल सुतार आहेत. ते कोणती चूक करणार नाहीयेत. अजून एक विकेट, अजून एक धक्का. बॅटिंग करताना टीम आझाद अय्यान 11 माणगाव संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रिहान आपल्याला पाहणे. निहाल आले. येस, निहाल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निहाल आलेत आणि या मॅचचा विचार करत असता षटकाचे चेंडू बाकी आहेत. 3 शेवटचं षटक आहे. फटका चांगला खेळायचा होता. आडवा बॅटनं समोरच्या दिशेला स्ट्रोक खेळला गेला. नितेश आले तिकडे एक धाव मिळेल आणि एका धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 10 धावा. षटकातील पुढचा बॉल. ओ, यावेळीचा फटकाही हवेत आहे. क्षेत्ररक्षक आदिल गजगे कोणती चूक करणार नाहीयेत. अजून एक विकेट, अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना टीम आझाद अय्यान 11 माणगाव टीमला. आणि या संपूर्ण स्पर्धेतील अशी पहिली इनिंग ठरते की काय की ज्या इनिंग मध्ये एकही षटकार आला नाहीये. या मैदानावरती 3 दिवस, मागील 3 दिवस आणि आजचा 4था दिवस, पूर्णपणे 4 दिवसामध्ये षटकार चौकारांचा पाऊस बरसताना आपल्याला पाहायला मिळाला. पण आज ही एक सेमीफायनलची अशी इनिंग आपल्याला बघायला मिळते जिकडे धावाच येत नाहीयेत आणि एखादा षटकार आला नाहीये. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सुधीर खेळपट्टीवरती आले.
या इनिंगचा लास्ट बॉल बाकी आहे बघा. दिनेशचं कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलला विकेट, दुसऱ्या बॉलला सिंगल, तिसऱ्या बॉलला विकेट, चौथ्या बॉलला सिंगल, पाचव्या बॉलला विकेट आणि आता 6व्या बॉलला सिंगल येईल, विकेट येईल, षटकार चौकार येईल, जे काही येईल ते मात्र आपण जर पाहिलं तर दिनेशसाठी चांगलाच असेल, कारण की त्याची गोलंदाजी आणि त्यांचे टप्पे हे मात्र चांगलेच बघायला मिळाले. चला स्पीडअप घ्या. चला स्पीडअप घ्या. लास्ट बॉल इकडे मात्र फेकला जाईल. धावा धाव फलकावरती आहे 10. यावेळीचा खोलातला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव तर मिळते. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये इकडे मात्र फलंदाज होतील बाद. अजून एक विकेट, अजून एक धक्का. टीम आझाद अय्यान 11 माणगावला धावा बनल्या 11. 12चं टार्गेट, 18 चेंडू आणि 12 धावांची गरज. सर्वाधिक लो स्कोरिंग मॅच आपल्याला या स्पर्धेतील बघायला मिळते. 12चं टार्गेट. या मॅच मध्ये एकात पहिली मेडन ओव्हर. तदनंतर आपण जर पाहिलं तर आपण पाहतोय जर संपूर्ण स्कोर कार्डचा विचार केला या संपूर्ण मॅचचा, पहिली ओव्हर शुभम जाधव, तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर पहिली विकेट आली, दुसऱ्याच बॉलवरती चौकार बघायला मिळाला. तदनंतर डॉट, त्या पलीकडचा चौथा बॉल डॉट, 5व्या चेंडूवरती सिंगल, 6वा पुन्हा डॉट. त्या पलीकडे दुसऱ्या षटकासाठी मग सूरज आले. सूरज आल्यानंतर त्यांनी मात्र पहिल्या बॉलवरती 2 धावा खर्च केल्या. तदनंतर डॉट बॉल, तदनंतर विकेट, पुन्हा डॉट आला, तदनंतर पुन्हा एक सिंगल आणि त्यानंतर पुन्हा विकेट आपण पाहिली. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. तिकडे गोलंदाजीसाठी दिनेश आले. पहिल्या बॉलला विकेट, दुसऱ्या बॉलला सिंगल, तिसऱ्या बॉलला विकेट, चौथ्या बॉलला सिंगल आणि 5व्या बॉलला विकेट, 6व्याही बॉलला विकेट आपण पाहिली. अव्वल दर्जाची गोलंदाजी दिनेश यांनी केली. एका ओव्हरमध्ये 4 फलंदाज बाद. फैयाजभाई अधिकारी यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. स्पर्धा मानाची महार धमाका बिग बॅश 2024 सीझन 1 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. बॉल त्या मैदानावरती बॉल. चला स्पीडअप घ्या. आपल्याला अजून फायनलची मॅच खेळवायची आहे. यावेळेला मात्र आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शुभम जाधव आणि त्यांच्या साथीला
आदिल गजगे दाखल झाले. बॉलिंग मार्ग वरती अफक दांडेकर. आवश्यकता आहे 18 चेंडू आणि 12 धावांची. 12 चेंडू मध्ये 18 धावा असतात तर या मॅचला थोडी बघायलाही मजा आली असती, पण अजूनही मजा येईल जर अफक दांडेकरनं पहिली मेडनवर टाकली तर. समोर शुभम जाधव आहेत. पहिला बॉल सेन्सिबल क्रिकेट दाखवलंय. अगदी शॉर्ट पॉइंटला बॉलला फक्त स्टिअर करण्यात आलंय आणि पहिल्या बॉलवरती सिंगल इकडे मात्र जोडली जाते. पहिल्या बॉलवरती एक धाव. आता बऱ्याच वेळानंतर आपण पाहिलं तर आदिल गजगे ज्या वेळेला आपण पाहतो आजच्या दिवसामध्ये जास्तीची स्ट्राईक आदिल गजगे यांच्या हाती आली नाहीये आणि आता सेमीफायनल नंबर 2 मध्ये दुसराच बॉल खेळताना पाहायला मिळाले. शॉर्ट पॉइंटला चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक डीप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे एक धाव मिळाली. बघता बघता 2 धावा पूर्णपणे इकडे कंप्लीट केल्या जातात. चांगल्या पद्धतीची रंगीबेटी विकेट, चांगल्या पद्धतीचं ताळमेळ या दोन्ही फलंदाजांमध्ये बघायला मिळेल आणि या 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 3. 2 चेंडू झालेत, 3 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल आपण पाहणार आहोत जिकडे सेमीफायनलच्या मॅच मध्ये 12 धावा बनल्यात. 2 चेंडू मध्ये पहिल्या 3 धावा तर आल्यात. या मॅच वरती मजबूत पकड अगदी आपण पाहिलं तर अय्यान 11 माणगाव टीमची बघायला मिळतीये. फुल टॉस नो, बीमरचा नो, त्याच्यावरती हल्ला, स्क्वेअर लेगला षटकार ठोकला. बॅट्समन आदिल गजगे. धावा धावफलकावरती आलात 10. या मॅच मध्ये औपचारिकता आता राहिली बाकी. 2 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी सामन्याला. चेंडूचा विचार केला. येस, फ्री हिटचा बॉल आहे. हा बॉल फ्री हिटचा असेल आणि तो बॉल कसा आहे, तो बॉल येस निश्चितपणे यष्टीरक्षकाचा वेध घेणारा व्हाईट बॉल आहे. इकडे अवांतर स्वरूपाची धाव म्हणजे 11 धावा आहेत. आता सामन्यामध्ये फक्त जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. एका धावेची गरज आहे. चेंडू झालेत आतापर्यंतचे 2 चेंडू. बघता बघता चेंडू सीमारेखेच्या पलीकडे गेलाय. सामना जिंकला, सामना संपला. टीम आपण जर पाहिलं तर एक महत्वपूर्ण संघ नाव आहे अय्यान 11 माणगाव. विजयी संघाचे अभिनंदन, पाठू संघाचे कौतुक. चला